नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने होतीये। कारणही तसंच आहे, कारण सध्या चालू झालेला आहे दत्त जयंतीचा गुरुचरित्र पारायण सप्ताह। तर ह्या वर्षी मी पारायणाला बसले नाही, मी चालू केलं नाही पारायण, कारण माझ्या सासूबाईंची तब्येत जरा खराब झाली होती आणि मला त्यांना वेळ द्यावा लागत होता। त्यामुळे तितके सगळे नियम पाळून आपल्याला गुरुचरित्र करता नाही येणार, म्हणून मी ह्या वर्षी पारायण केलं नाहीये। पण आपण जे गेल्या वेळेस पारायण केलं तर त्याचं पूर्ण भावार्थासहित मी व्हिडिओ केलेले आहेत बरं का। तर ते व्हिडिओ का नाही मी कम्युनिटी पोस्टला रोजच्या रोज टाकतीये, त्यामुळे ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। आणि पूर्ण भावार्थ आहे, ज्या ज्या दिवशी जे जे अध्याय निघते त्याचा संपूर्ण भावार्थ आहे। लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका। तर असो, महाराजांची इच्छा, प्रथम कर्तव्य आपल्या घरातल्या माणसांचं करणंच असतं, त्यामुळे मी प्राधान्य सासूबाईंच्या तब्येतीला दिलं, पारायणाला बसले नाही। आणि रोजच्या रोज मग पाहुण्यांची आवक जावक चालू आहे त्यांना बघण्यासाठी, मग तिथं पण आपला वेळ जातो, सुनबाई एकट्या काय काय करणार म्हणून। आणि रोजच्या रोज आपले व्हिडिओ पण आपल्याला टाकायचे असतात, त्यामुळे बरीचशी मग दगदग होते। त्याच्यामुळं मग ह्या वर्षी पारायण स्किप झालेलं आहे। आता परत जो पुण्यतिथीचा सप्ताह चालू होईल त्यावेळेस मात्र आपण नक्की बसणार आहेत बरं का। चला, आता वेळ न घालवता आपण काय काय केलं होतं आजच्या स्वयंपाकामध्ये। भरपूर मेनू केले होते बरं का। त्याच्यासोबत आपण एक तेल तयार केलं, ज्या तेलामुळं का नाही आपले केस गळत असतील, त्यामुळं ते पातळ झाले असतील, त्याच्यासाठी ना ते तेल फार उपयोगी आहे। अगदी घरगुती पद्धतीने केलं, मी वर्षानुवर्ष करत आलेली आहे बरं का। चला, आता आपण पटदिशी व्हिडिओला सुरुवात करू। आणि आज पहिला पदार्थ आहे तो म्हणजे सोलाण्याची भाजी। आता सोलाणे ग्रामीण भागातल्या सगळ्यांना माहिती असतील, हे तुरीच्या शेंगा असतात। ज्यांच्या शेतामध्ये तुरी पेरलेल्या असतात त्यांना माहिती असेल की हिरवी जेव्हा तूर असते तेव्हा ती तूर आणायची आणि अशी सोलून त्याची भाजी करायची, एकदम भारी लागते बरं का ही भाजी। तर त्या सोलाणे आपण सोलून घेतलेत आणि चांगलं भाजून घेतलेत। आपले सोलाणे भाजतेत तवर आपण एक मसाला केलाय। त्यासाठी का नाही आलं, लसूण, एक गावरान टमाटर, नंतर भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ता, हे सगळं आपल्याला एकत्र वाटायचं आहे बरं का। आणि आपण ह्याच्यामध्ये खोबरं घातलं नाही, शेंगादाण्याचं कूट घातलं नाही, जो ओरिजिनल त्याचा जो फ्लेवर असते का नाही सोलाण्याचा तो येण्यासाठी। तवर का नाही आपले सोलाणे पण चांगले भाजले, तेल बिल काही घातलं नाही बरं का, फक्त चांगले खमंग भाजून घेतले बघा। आणि काय करायचे आता आपल्याला ह्याला गार करायचे, तवर काय करणार आपण, जी आपली कढई होती सोलाणे भाजलेली त्याच्यामध्येच तेल घालून घेतलं आणि ती पिवरी घालून घेतली। कुठलं जिरी घातलं नाही ना मोहरी घातली नाही, ते फक्त आपण ते वाटण घालून घेतलं। वाटण घातल्या लगेच झाकण घातलं, कारण गॅस लय घाण होत नाही म्हणून, तेल उडतं ना। मग आपलं जो वाटण आहे ना ते परतीला चांगलं तेल सुटस्तर की त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हळद, काळा इसूर, थोडीशी धने जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ, बाकी काहीच घालायचं नाही। ते बीत आपल्याला त्या वाटणासोबत चांगलं परतायचे। मग ती सोलाणे जे होते आपले गार झाले त्याला घालायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आणि फक्त दोनदा फिरवून घ्यायचे पल्स मोडवर, अगदी बारीक करायचं नाही, एकाचे दोन तुकडे व्हावेत इतकंच। आणि आपला मसाला बी तोपर्यंत चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी। मिक्सरचं भांडं जरा विसळून घेतलं आणि तेच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि गरमच पाणी घालायचं आहे बरं का, जेणेकरून आपल्या भाजीची चव चांगली येते। आता तुम्ही सोलाणे घालून पाणी घाला, नाहीतर पाणी आधी घाला आणि मग सोलाणे घाला, कसंही घातलं तरी पण चालते, भाजलेले सोलाणेत। आणि मग त्याच्यामध्ये छान आपण उकळून घेणार आहेत बारीक गॅसवर, असा घरामध्ये खमंग घमघमाट सुटतो बरं का। कारण ह्याचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो त्या तुरीचा तो एकदम वेगळा असतो। मस्त उकळल्यानंतर त्याच्यात घालायची हिरवीगार कोथिंबीर, झाली आपली सोलाण्याची आमटी तयार। तर आता सध्या गाजराचा सीझन आहे, म्हणजे थंडी आहे, सगळ्याच भाज्यांचा सीझन असतो। तर गावरान गाजर घेतलंय, भरपूर कोथिंबीर, लसूण, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडंसं जिरे, कच्चे शेंगदाणे हे मिक्सरला फिरवून घेतले, ते बी जाड जाड फिरवायचे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेत। आपल्याला त्याच्यावरून चुरचुरीत फोडणी घालायची। फोडणी कशाची घालायची, फक्त मोहरी आणि हिंगाची, जिरे पण घातलं नाही, आपण जिरे वाटताना घातलेले। तेल जरा ढळतं घाला म्हणजे चटणी चांगली लागते। ही गाजराची चटणी आहे का नाही रानामाळात तर चांगली लागतेच लागते, पण ह्या थंडीच्या दिवसात एकदम भन्नाट लागते बरं का। आणि गावरान गाजर आहे, चव एकदम भारी येते।
ही चटणी नक्की करून बघा, झटपट होणारी आहे, साईड डिश म्हणून किंवा एखादा पराठा बिराठा केला त्याच्यासोबतसुद्धा चांगली लागते. त्याच्यानंतर आता आपण स्वयंपाक उरकत आलता तर तेल केलतं का तर सुनबाईचे केस लईच गळायला लागले होते. त्या म्हणायला लागल्या थंडी नको नको वाटायला लागली. म्हणलं अहो थंडी तर सगळ्याला आवडती ना, असं का म्हणायला लागलेत. तर त्या म्हणायला लागल्या थंडी जशी वाढली आहे ना तसं त्यांचं केसच लई गळायला लागले. तर म्हणलं आता थांबा, तुम्हाला एक घरगुती उपाय सांगते, करूनच देते तुम्हाला. काय केलं, पातेल्यामध्ये घातलं खोबऱ्याचं तेल, त्याच्यामध्ये घातलं 1 चमचा मेथीदाणा, नंतर 5 पाकळ्या असलेलं जास्वंदीचं फूल. हे का सांगायचं माहिती आहे का 5 पाकळ्या, कारण ह्याच्यामध्ये गुच्छचं पण एक जास्वंद येतं आणि हे 5 पाकळ्याचं लाल भडक असलेलं घालायचं, ह्याच्यामधलं गुलाबी घालायचं नाही आणि पांढरं पिवळं कोणतंच घालायचं नाही बरं का. लालमध्ये पण वेगवेगळे रंग आहेत असं घालायचं, कारण ह्याचा अनुभव आम्हाला जवळजवळ आता 20 वर्ष झालं आहे. हे तेल आम्ही करूनच ठेवतो थंडी सुटली की. त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला भरपूर गावरान कढीपत्ता. आपल्याला आता हे तेल 8 दिवसाचं करायचं आहे, 15 दिवसाचं करायचं आहे. क्वांटिटी आपण ठरवायची. कुठला एखादा जिन्नस आहे का नाही कमी जास्त झाला काही हरकत नाही, काहीच होत नाही. आता तुम्हाला वाटेल कढीपत्ता जास्त झाला, अगर फुलं जास्त झाली केस बिस जास्त गळतील का, अजिबात नाही गळणार. मंद आचेवर का नाही सगळं खळाखळा उकळून घ्यायचं आणि जेव्हा ती कढीपत्ता त्याच्यात उकळतंय ना तेव्हा घरात असा मस्त वास येते आणि तेलाचा रंग बी असा पिवळसर होते, तुम्ही बघताल. आणि लई गॅस फुल करायचा नाही, नाहीतर ती करपल बरं का, कारण ती फुलं आणि कढीपत्ता लगेच मग असं करपायला चालू होते. म्हणून बारीक गॅसवर का नाही हे तेल चांगलं उकळून घ्यायचं. असं पिवळं जरच दिसतंय बघा तेल, हळदीसारखं. हळद आपण घातलेली नाही तरी बी असं दिसतंय. आणि हे तेल गार करायचं आणि पसरट भरणीमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये कशात बी भरून ठेवायचं. का माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये आता सध्या थंडी आहे ना, मग चमचा बिमच्यानी जरी आळलं ते तर काढून घेता येईल म्हणून पसरट भांड्यात असं भरून ठेवायचं. आणि ही तेल का नाही आठवड्यातून 2दा, आता तुम्हाला जेव्हा केस धुवायचेत तर आदल्या दिवशी लावा, अगर 2-3 तास आधी तेल लावून ठेवा मग तुम्ही केस धुवा. तुम्ही बघताल किती भारी अनुभव आहे. केस गळायचे तर थांबतेत पण का नाही ते केस दाट पण होतेत आणि लांब लचक होते. आता तुम्हाला सांगते माझा आणि माझ्या पुरींचा का नाही ह्याचा अनुभव लय भारी आहे. पुरींचे केस तर एकदम भारीच आहेत. माझ्या अनुवंशिक पण असतं केसांचं, पण ही तेल का नाही आम्ही पहिल्यापासून करतो. ही झाड जवळजवळ माझ्या दारामध्ये 20 वर्ष होऊन गेली लावलेलं आहे बघा. ही फुलं आमच्या गल्लीतल्या सगळ्यांनी नेलेलं आहे, इतकं ते भारी फुलं आहे. ह्या फुलामुळं तेल केल्यानंतर का नाही केस एकदम भारी होतात. आणि ही सगळ्या लोकांचा अनुभव असाच आहे म्हणून बरीच लोक ही फुलं बी घेऊन जातात बरं का. तर अशी ही तेल नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा. थोडक्यात करून बघा, थोडंसं तुम्हाला चांगलं वाटलं तर परत वाढवून करा. आता आपण ताट वाढायला घेऊ. तर ताटामध्ये आहे बघा सोलाण्याची आमटी किंवा भाजी, मेथीची भाजी, त्याच्यानंतर गाजराची चटणी आणि सोलाण्याची आमटी आहे म्हणताना का नाही मग कांदा बी चिरला होता, जरा ओला कांदा आहे. आणि इंद्रायणी तांदळाचा चिकट भात केलता बरं का, थोडा जास्ती पाणी घालून करायचा, चांगला लागतंय. चपाती तर आहेच आणि त्या भातावरती घातलं बघा साजूक तूप भरपूर. असं थंडी चालू आहे, तेल तूप भरपूर खाल्लं पाहिजे. आणि नुसतं तूप नाही घालायचं, गूळ पण घालायचं. तूप आणि गूळ हे कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना माहिती असेल. नुसतं सांगून चालत नाही बरं का, ते करावं बी लागतंय, अनुभव घ्यावे. नुसतं व्हिडिओ बघायचा आणि झालं सोडून द्यायचं असं नाही, नक्की करून बघायचे हे पदार्थ. जे जे मी सांगते अनुभवाचे बोलेत, हे पदार्थ एकदम भारीच होणार, भारीच लागतात. आणि मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलची सुद्धा चव ह्या पदार्थाला येणार नाही, इतके भारी होतात. तर अशी हा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओमधलं जे काय आवडलं असेल, थोडं जरी काय आवडलं असेल तर पडदेशी लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट, एक लाईक मला भरपूर शाब्बासकीची थाप देऊन जातं, काम केल्याचा शीन राहत नाही. चला आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.